राधे राधे फ्रेंड्स. चला तर आपण बनवूया टमाटर आणि वांग्याची चटणी. जरा वेगळ्या पद्धतीने 10 मिनिटात होणारी आणि टेस्टी खूप छान लागते बरं का. तर वांगे आणि टमाटे कट करून घ्यायचे. एका पतल्यामध्ये ठेवायचे. धीम्या गॅसवर होऊ द्यायचे. थोडंसं तेल सोडायचं त्याच्यावर आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफेवर होऊ द्यायचे. नंतर त्याच्यात लागण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, लाल मिरची, लसूण, जिरं हे सगळं आपण मिक्सरमधून पेस्ट काढायची. त्यासाठी संबार बी टाकायचा, थोडासा मीठ, हळद टाकून घ्यायची त्याच्यातच. नंतर वाफेवर झालेले वांगे आणि टमाटर कट करून घ्यायचे आणि एक पातेलं ठेवायचे. त्याच्यात तेल सोडायचं आणि जी आपण मिक्सरमधून पेस्ट काढली ना ती टाकायची. थोडंसं तेल तापू द्यायचं. तेल तापल्याच्या नंतर लगेच पेस्ट टाकून घ्यायची. पाच मिनिटं पेस्ट मस्त तेलात होऊ द्यायची. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला हलवं करत राहायचं आणि त्यात थोडीशी हळद सोडायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि परतत राहायचं. नंतर आपण टमाटे आणि वांगे कट केले ते टाकायचे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. 10 मिनिटं होऊ द्यायची. झाल्याच्या नंतर थोडासा सांबार टाकायचा आणि परतून घ्यायचं. बघा, नंतर कांदा टाकायचा आणि कांदा जास्त त्याच्यात होऊ द्यायचा नाही, म्हणजे आरत कच्चा होऊ द्यायचा. मग टेस्ट कांद्याची आणि टमाट्याची खूप छान लागते. 5 मिनिटं होऊ द्यायचा फक्त कांदा टाकल्याच्या नंतर. बघा किती छान झाली आपली चटणी आणि खायला पण खूप टेस्ट लागते. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.